नमस्कार मित्रांनो, मी अमोल अशोक राणे, शिल्पनिदेशक वीजतंत्री औद्योगिक प्रेक्षण संस्था वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. माझ्या या फॉर आय टी आय इलेक्ट्रिशियन चॅनलवर आपल्याला आय टी आयमधील विद्यार्थ्यांसाठी, वीजतंत्री विभागातील विद्यार्थ्यांसाठी लागणारी सर्व प्रॅक्टिकल्स असणार आहेत आणि डिटेल्समध्ये सर्व प्रॅक्टिकल्सची माहिती असणार आहे. त्याची सुरुवात आपण आता सिंगल फेज मोटर वाइंडिंगपासून करतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण शेडेड पोल मोटरचं वाइंडिंग बघणार आहोत. आपल्याकडे आता एक शेडेड पोल मोटर आहे. या ठिकाणी एक छोटा फॅनची मोटर आहे आणि ही शेडेड पोल आहे. व्यवस्थित बघा, याच्यामध्ये फक्त 4 कॉइल्स आहेत समोरासमोर. स्टेटरमध्ये कोअरला मध्यभागी खाच पाडून त्यामध्ये एक तांब्याची जाड रिंग बसवलेली आहे. या ठिकाणी कोअरला मध्यभागी खाच पाडून तांब्याची रिंग अशी, इथे या ठिकाणी एक रिंग, या ठिकाणी एक रिंग, या ठिकाणी एक रिंग आणि या ठिकाणी एक रिंग, अशा 4 पोलला 4 कॉपरच्या रिंग, जाड पट्ट्या टाकलेल्या आहेत. यांना शेडिंग रिंग असं म्हणतात. या पट्ट्यांना शेडिंग रिंग असं म्हणतात. आणि ह्या पट्टीमुळे जो छोटा पोल इथे तयार होतो त्याला शेडेड पोल असं म्हटलं जातं. हा एवढा जो भाग आहे ह्याला शेडेड पोल म्हणतात. हा मुख्य पोल आणि हा शेडेड पोल, ही आपली शेडिंग रिंग. आता याच्यामध्ये फक्त 4च कॉईल आहेत, त्यामुळे हे सर्वात सोपं वाइंडिंग आहे. फक्त 4 कॉईल आपल्याला वाइंड करायचे आहेत. वाइंडिंग करण्याची पहिल्या प्रोसेसप्रमाणे मोटर खोलल्यानंतर सुरुवातीला जुनी तार कापून त्याचे फेरे मोजायचे किती आहेत आणि त्याचा गेज मोजायचा आहे. आता या ठिकाणी ही कॉईल आपल्याला हेक्सॉने इथून पूर्ण एक बाजू पहिल्यांदा कापून घ्यायची आहे. पूर्ण कापून घ्यायची आहे. या प्रकारे सर्व कॉईलची एक बाजू कापून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने कॉइल्स सर्व बाहेर काढायचे आहेत. या कॉइल्स बाहेर काढल्यानंतर आपल्याला या कॉईलमध्ये असलेले फेरे मोजायचे आहेत. आता या ठिकाणी नीट बघितलं तर तुम्हाला एकाच कॉईलमध्ये या प्रकारे अशा वेगवेगळ्या कॉइल्स दिसतील. अशा 4 दिसतात बघा, 1 2 3 4. याचा अर्थ काय की यामध्ये स्केन वाइंडिंग केलेलं आहे. म्हणजे एकच लांबच्या लांब स्केन तयार करून, लढ तयार करून ती उलटसुलट याच्यामध्ये फिरवलेली आहे. आणि असे त्यामुळे हे आपल्याला 4 कॉइल्स दिसतात. या आपण स्केन पद्धतीनेही करू शकतो किंवा एकच कॉईल तयार करूनही करू शकतो. कोणत्याही पद्धतीने आपण करू शकतो. आपल्याला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने आपण करू शकतो. सर्व कॉइल्स काढून घेऊन कॉईलमधील टर्न्स आणि कॉईलचा गेज मोजून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये नीट बघा, शेडिंग रिंग, तांब्याची पट्टी जाड दिसते या ठिकाणी आणि हा शेडेड पोल आपल्याला दिसतोय. 4 शेडिंग रिंग आहेत. या मोटरमध्ये फक्त रनिंग वाइंडिंग, म्हणजे हे आता जे आपण बाहेर काढलेलं आहे हे पूर्ण रनिंग वाइंडिंग आहे. यामध्ये स्टार्टिंग वाइंडिंग सेपरेट नसतं. स्टार्टिंग वाइंडिंगच्या ऐवजी शेडिंग रिंगचा उपयोग केला जातो. शेडिंग रिंगमुळे या मोटरला स्टार्ट मिळतो आणि रनिंग वाइंडिंगवर मोटर फिरत राहते. त्यामुळे ही शेडिंग रिंग यामध्ये अतिशय महत्त्वाची आहे. तार कापत असताना शेडिंग रिंग कट होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे, कारण शेडिंग रिंग जर कट झाली तर मोटर चालू होणार नाही. त्यामुळे या पद्धतीने पूर्ण वाइंडिंग काढून घेऊन फेरे मोजून आपल्याला घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला आतमध्ये पेपर बसवायचा आहे. आता सर्व कॉइल्स काढून झाल्या, पेपर भरून झाले की त्यानंतर कॉईलचं मेजरमेंट. आता याच्यामध्ये मेजरमेंट घेताना एक लक्षात ठेवायचं, इतर मोटर्समध्ये जसं आपण मेजरमेंट घेतो तसं मेजरमेंट इथे चालणार नाही. कारण या ठिकाणी कॉईल आपल्याला या स्लॉटपासून या स्लॉटमध्ये बसवायची आहे. हे अंतर जास्त आहे, पण आतमध्ये जेव्हा कॉईल आत जाईल तेव्हा हे अंतर कमी आहे. इथलं अंतर हे कमी आहे आणि इथलं अंतर जास्त आहे. त्यामुळे ह्या अंतराचं जर आपण मेजरमेंट घेतलं तर ती कॉईल इथून आत जाणार नाही. त्यामुळे आता ती स्केन वाइंडिंग असल्यामुळे आपण मेजरमेंट घेतोय कुठल्या पद्धतीने, व्यवस्थित लक्ष द्या. एका दोरीच्या सहाय्याने आपण मेजरमेंट घेतोय. दुसऱ्या बाजूला एवढीच ठेवायची आहे आपल्याला.
याच्यामध्ये 4 वेळा कॉईल फिरवलेली होती, म्हणून आपल्याला इथे 4 वेळा आतमध्ये ही दोरी फिरवायची आहे मेजरमेंटकरिता. दोन वेळा झाली. दोन्ही बाजूला तेवढंच अंतर ठेवलेलं आहे. आता ही 3 वेळा पूर्ण झालेली आहे. चौथ्या वेळी मात्र घेताना वरचं माप घ्यायचं आहे आपल्याला, स्लॉटच्या तोंडाचं. 3 वेळा आपण स्लॉटच्या आतलं माप घेतलेलं आहे. चौथ्या वेळी मात्र आपण स्लॉटच्या तोंडाचं माप घेणार आहोत. या प्रकारे दोन्ही बाजू एवढं माप आपलं येईल. या मापामध्ये आपल्याला कॉईल तयार करायची आहे. या मापामध्ये आपल्याला कॉईल बनवायची आहे. या ठिकाणी हे मेजरमेंट आपण या फॉर्मरवर लावूया. हे बघा, त्या अगोदरच लावलेलं आहे मेजरमेंट, तेवढंच आहे. जर मेजरमेंटमध्ये फरक असेल तर आपण फॉर्मर मागे पुढे ॲडजस्ट करू शकतो. आता ह्या फॉर्मरवर हे परफेक्ट मेजरमेंट आपलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला या मोटरमध्ये 34 गेजची तार वापरलेली आहे. या फॉर्मरवर 70 वेळा पॅन्डल फिरवल्यानंतर आपल्याला आवश्यक असलेले 200 टन्स तयार होतात स्केनचे. कॉईल पूर्ण झाल्यावर दोऱ्याने कॉईल बांधून घ्यायची. या प्रकारे आपली स्केन तयार होईल. याचप्रमाणे सर्व स्केन तयार करून घ्यायच्या आणि नंतरच मोटरमध्ये त्या बसवून घ्यायच्या आहेत. या प्रकारे फॉर्मरवर आपण कॉईल तयार करून घेतली. बसवताना आता या मोटरमध्ये स्टार्ट एंड, सुरुवातीचा टोक शेवटचा टोक असं वेगळं करायची गरज नाही तर मोटर्सप्रमाणे, कारण तिथे वेगवेगळ्या आकाराच्या कॉईल्स बसतात. या ठिकाणी मात्र एकाच आकाराची कॉईल असल्यामुळे ते बघायची गरज नाही आहे. आपण फक्त कनेक्शनची बाजू मोटरची कुठली आहे त्या साईडला कनेक्शनच्या लीड्स ठेवायच्या आणि तार बसवायची. एकदम व्यवस्थित तार बसते. या पद्धतीने पहिल्या
3 वेळा आपल्याला तार एकदम स्लॉटच्या तळाशी घेऊनच ट्विस्ट द्यायचा आहे. आता या ठिकाणी आपल्याला ट्विस्ट द्यायचा आहे. ज्या डायरेक्शनने पहिल्या कॉईलचा ट्विस्ट दिला जाईल त्याच डायरेक्शनने इतर सर्व कॉईलचा ट्विस्ट देणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी या पद्धतीने ट्विस्ट दिलेला आहे, दिसतोय तुम्हाला ट्विस्ट. त्याच पद्धतीने सर्व कॉईल्सचे ट्विस्ट येणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. थोडेसे कॉईलचे टर्न्स स्प्रेड करून घ्यायचे, स्लॉटमध्ये व्यवस्थित बसतात. आता हे आपले प्रत्येक स्लॉटमध्ये 2 वेळा कॉईल गेलेली आहे. आपल्याला 4 वेळा कॉईल बसवायची आहे. पुन्हा त्याच डायरेक्शनने आपल्याला ट्विस्ट द्यायचा आहे, ज्या डायरेक्शनने आपण पहिल्या वेळी दिलेला. बघा, ह्याच डायरेक्शनने म्हणजेच अँटी क्लॉकवाईज. आता हा ट्विस्ट घड्याळाच्या उलट्या दिशेने आहे. शेवटच्या वेळी पुन्हा त्याच डायरेक्शनने ट्विस्ट देऊन पुन्हा अँटी क्लॉकवाईज या प्रकारे ट्विस्ट दिलेला आहे. शेवटची बाजू बसवायची आहे. कॉईलचं माप जर अचूक घेतलेलं असेल तर बसवताना कोणताही त्रास होत नाही. कॉईल व्यवस्थित बसते स्लॉटमध्ये. जर कॉईलचं माप कमी झालेलं असेल तर कॉईल बसणार नाही. जास्त झालेलं असेल तर व्यवस्थित बसेल, इझी बसेल, परंतु ती एंड प्लेट्सना म्हणजे एंड कवर्सना, मोटरच्या एंड कवर्सना घासेल. अशावेळी प्रॉब्लेम होऊ शकतो, मोटरच्या बॉडीला शॉक येऊ शकतो. त्यामुळे कॉईलचं माप हे योग्य असणं गरजेचं आहे. माप जास्त प्रमाणात झाल्यास मोटर स्लो फिरते आणि कमी प्रमाणात झाल्यास आपल्याला बसवताना त्रास होतो. आणि जर आपण ओढाताण करून कॉईल बसवली तर मोटर गरम होऊन, जास्त प्रमाणात गरम होऊन वाइंडिंग जळण्याची शक्यता असते. या प्रकारे पूर्ण वाइंडिंग स्लॉटमध्ये बसते. त्यावर आपल्याला अजून दुसरी कॉईल त्याच स्लॉटमध्ये येणार असल्यामुळे तात्पुरता आपण त्याच्यावर एखादा पेपर, कॉईल बाहेर येऊ नये म्हणून टाकून ठेवू शकतो. एका बाजूला थोडासा पेपर टाकून ठेवल्यास स्लॉटमधून कॉईल बाहेर पडणार नाही. आता आपल्याला दुसऱ्या स्लॉटमध्ये म्हणजे इथून या स्लॉटमधून या स्लॉटमध्ये आपल्याला पुढची कॉईल बसवायची. दुसरी कॉईल बसवतानाच कनेक्शन साईड पहिल्या कॉईलची ज्या दिशेने ठेवलेली आहे त्याच दिशेला आपल्याला ठेवायची आहे. दुसऱ्या बाजूला पहिल्या कॉईलच्या कनेक्शन लीड इथे आहेत, दुसऱ्या कॉईलच्या या ठिकाणी. आणि आपल्याला एक बाजू अगोदर जी कॉईल आपण भरलेली आहे त्याच स्लॉटमध्ये बसवायची आहे आणि दुसरी बाजू त्याच्या पुढील स्लॉटमध्ये बसवायची आहे.
ज्या पद्धतीने आपण पहिल्या कॉईलला दिलेला त्याच पद्धतीने दुसऱ्या कॉईलला देखील आपल्याला ट्विस्ट द्यायचा आहे अँटी क्लॉकवाईज या पद्धतीने. सर्व कॉईल्सला एकाच दिशेने ट्विस्ट देणं गरजेचं आहे. दोन्ही स्लॉटमध्ये कॉईल बसलेली आहे. तिसऱ्या वेळी सारखाच ट्विस्ट त्याच दिशेने ट्विस्ट. याच पद्धतीने उरलेल्या 2 कॉईल बसवून घ्यायच्या आहेत. या प्रकारे आता आपल्या 4ही कॉईल्स भरून झालेल्या आहेत. प्रत्येक कॉईलमधून 2-2 टर्मिनल्स बाहेर आलेले आहेत. पेपर टाकलेले आहेत सर्व कॉईल्सवर. या प्रकारे आता एक बाजू पहिल्यांदा आपल्याला कॉटन टेपच्या सहाय्याने बांधून घ्यायची आहे.
कनेक्शन कोणत्या प्रकारे करायचं आहे ते दाखवतो. आता कनेक्शन करत असताना आपल्याला कोणत्याही कॉईलचं आपल्या फिटिंगनुसार, बॉडी फिटिंगनुसार ज्या ठिकाणी बॉडीमधून वायर बाहेर काढण्यासाठी, म्हणजे एंड प्लेट्समधनं बाहेर काढण्यासाठी होल ठेवलेला आहे, त्याप्रमाणे एक वायर आपल्याला बाहेर ठेवायची आहे. कुठलीही एक वायर. आता या कॉईलमधली एक वायर आपण कनेक्शनसाठी बाहेर ठेवतो. आता ही वायर आपण समजा बाहेर ठेवली, एक वायर ही कनेक्शन करता बाहेर ठेवली, तर या कॉईलची दुसरी वायर ही पुढच्या कॉईलच्या दुसऱ्या वायरला आपल्याला जोडायची आहे. त्यातल्या एका वायरवर मी अगोदर स्लीव टाकून घेतोय. कनेक्शन केल्यानंतर जॉईंटवर स्लीव टाकण्यासाठी आपल्याला स्लीव टाकून घेणं आवश्यक आहे. आता या कॉईलची एक वायर, पहिली वायर ही दुसरी वायर, या कॉईलची दुसरी वायर, पहिल्या कॉईलची दुसरी वायर आणि दुसऱ्या कॉईलची दुसरी वायर आपण जॉईन करणार आहोत. समजा पहिल्या कॉईलची ही सुरुवातीची वायर पकडली, आपण आपल्या दिशेने आपल्या उजव्या हाताची सुरुवातीची वायर आणि डाव्या हाताची शेवटची वायर याप्रमाणे समजा मार्किंग ठेवली. उजव्या हाताची सुरुवातीची वायर आणि डाव्या हाताची शेवटची वायर. तर शेवट आपल्याला कनेक्शन करायचं आहे. दुसऱ्या कॉईलची शेवटची वायर आणि पहिल्या कॉईलची शेवटची वायर आपल्याला एकमेकाला जोडायची आहे. या प्रकारे कनेक्शन फायनल आपण नंतर करू. त्यानंतर दुसऱ्या कॉईलची सुरुवातीची वायर म्हणजे सुरुवातीचं टोक आणि तिसऱ्या कॉईलचं सुरुवातीचं टोक आपल्याला एकत्र करायचं आहे. म्हणजे आपल्याला कनेक्शन हे सुरुवात आणि शेवट याप्रमाणे करायचं आहे. दुसऱ्या कॉईलचं सुरुवातीचं टोक आणि तिसऱ्या कॉईलचं सुरुवातीचं टोक आपण एकत्र करणार आहोत. त्यानंतर तिसऱ्या कॉईलचं शेवटचं टोक तिसऱ्या कॉईलचं शेवटचं टोक आणि चौथ्या कॉईलचं शेवटचं टोक याप्रमाणे आपण शेवट आणि सुरुवात अशी जोडणी केली आणि आपल्याजवळ बाहेर कनेक्शन करता 2 शेवटचे टर्मिनल शिल्लक राहतात. नीट बघा. आता पुन्हा दाखवतो. या ठिकाणी सप्लायचं टोक, पहिल्या कॉईलचं सुरुवातीचं टोक आपण बाहेर ठेवलं आहे. या कॉईलमधून सप्लाय आत गेला की तो या डायरेक्शनने म्हणजे अँटी क्लॉकवाईज फिरतोय. अँटी क्लॉकवाईज फिरून तो शेवटच्या टोकामधून बाहेर आला. हे शेवटचं टोक दुसऱ्या कॉईलच्या शेवटच्या टोकाला जोडलेलं आहे. म्हणजे तो दुसऱ्या कॉईलच्या शेवटच्या टोकामधून आत गेला म्हणजे प्रवाहाची दिशा क्लॉकवाईज झाली. बघा, पहिल्या कॉईलमध्ये अँटी क्लॉकवाईज होती, दुसऱ्या कॉईलमध्ये क्लॉकवाईज झाली, तिसऱ्या कॉईलमध्ये सुरुवातीपासून प्रवाह आत जातोय म्हणजे परत अँटी क्लॉकवाईज झाली आणि चौथ्या कॉईलमध्ये पुन्हा ती क्लॉकवाईज झाली. म्हणजे याप्रमाणे उलटसुलट प्रवाह प्रत्येक कॉईलमधनं जाणं गरजेचं आहे. तसा केल्यानंतर आपल्याला आवश्यक असलेले NS असे पोल तयार होतील. याप्रमाणे आपल्याला कनेक्शन करायचं. आता हे टेम्पररी कनेक्शन जे आपण केलं आहे ते आपल्याला फायनल करण्यासाठी वायरवरचं इन्सुलेशन हे घासून जॉईंट फायनल करून त्यावर सोल्डरिंग करून स्लीव चढवायची आहे. या प्रकारे आपले जॉईंट्स फायनल झालेले आहेत. पुन्हा एकदा आपण चेक करूया. सुरुवातीचं टोक या ठिकाणी सुद्धा सुरुवातीचं टोक आहे बघा बाहेर. सुरुवात शेवट एका कॉईलची. मग आता पहिल्या कॉईलचे शेवटचं टोक आणि दुसऱ्या कॉईलचं शेवटचं टोक हे जोडलेलं आहे या ठिकाणी. त्यानंतर तिसऱ्या कॉईलचं सुरुवातीचं टोक आणि
चौथ्या कॉईलचं सुरुवातीचं टोक दुसऱ्या कॉईलचं सुरुवातीचं टोक आणि चौथ्या कॉईलचं सुरुवातीचं टोक आपण जोडलेलं आहे. त्यानंतर तिसऱ्या कॉईलचं शेवटचं टोक आणि चौथ्या कॉईलचं शेवटचं टोक या प्रकारे आपण जोडणी केलेली आहे. आणि दोन्ही ठिकाणी सुरुवात आपली बाहेर राहिलेली आहे. उजव्या बाजूने आपली सुरुवातीचं टोक होतं आणि डाव्या बाजूने शेवटचं टोक होतं. दोन्हीकडे आपले सुरुवातीची टोकं ही बाहेर राहिलेली आहे. या प्रकारे आपलं कनेक्शन फायनल झालेलं आहे. त्याच्यानंतर त्यावर स्लीव चढवून आपल्याला ज्याप्रमाणे आपण दुसऱ्या बाजूला बांधून घेतलेलं आहे कॉटन टेपच्या सहाय्याने, तसंच या ठिकाणी सुद्धा आपल्याला कॉटन टेपच्या सहाय्याने ते बांधून घ्यायचं आहे. या प्रकारे केलेल्या जॉईंटवर सोल्डरिंग आता आपण केलेलं आहे अगोदरच. सोल्डरिंग करून झाल्यावर त्यावर स्लीव चढवायची आहे सर्व जॉईंट्सवर या प्रकारे. या प्रकारे सर्व स्लीव चढून झाल्यानंतर ज्या 2 सप्लायच्या वायर होत्या त्याच्यावर आपण सुरुवातीला 1 mm ची स्लीव टाकलेली, त्याच्यावर आपण 2 mm ची स्लीव टाकली आणि ह्या दोन्ही वायरला एकत्र करून आपण 3 mm ची वर स्लीव टाकली आहे. मार्किंगनुसार ज्या ठिकाणी आपली वायर बाहेर येणार आहे तिथपर्यंत ही वायर आपल्याला आणून ठेवायची आहे. आणि ज्याप्रमाणे पहिली बाजू आपण बांधून घेतलेली त्याचनुसार आपण दुसरी बाजू सुद्धा बांधून घ्यायची आहे. बांधताना स्लीव सर्व कॉटन टेपच्या खाली येतील. याच कॉटन टेपने बांधत असताना सर्व स्लीव्स टेपच्या खाली येतील. या पद्धतीने आपल्याला बांधत जायचं आहे. प्रकारे पूर्ण वाइंडिंग बांधून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यावर वॉर्निश ओतून सुकायला द्यायचं आहे आणि नंतरच आपली बॉडी फिट करून घ्यायची आहे मोटरची. आता आपण केलेलं वाइंडिंग टेस्ट करून बघूया. सुरुवातीला म्हटल्यास कॉईलला थोडासा आकार द्यायचा जेणेकरून रोटर बसत असताना कॉईलमध्ये काहीच प्रॉब्लेम होणार नाही. या प्रकारे टेस्टिंग करण्याकरता आपण तात्पुरत्या फिटिंग करून टेस्ट करू.
टेस्टिंग करता मोटर जोडतो आहे, त्यामुळे सर्व बोल्ट न लावता फक्त 2च बोल्ट लावून आपण चेक करून घेऊया मोटर, म्हणजे आपण केलेलं वाइंडिंग बरोबर आहे की नाही हे आपल्याला समजेल. मोटर याप्रमाणे फ्री असणं